नुसती सलाईन लावली आणि उलशी काहीतरी रक्त आलं म्हणून तुम्ही एवढे भावनाविवश झाला की लगेच मी आरोपीचा विचार करा, गुन्हेगार नाही, अमुक तमुक या गोष्टी बोलले गेले ते चांगलं. तुम्हाला जर नुसती सलाईनची एक पट्टी रक्त दिसलं असेल तर संतोष भैयाच्या अंगात साकळलेलं रक्त ते लिटोरं होतं, ते का दिसलं नाही? असं नाही. पण शेवटी संतोष भैया नाही आहे जगात. त्यांच्या माराचा, रक्ताचा विचारसुद्धा तेवढंच करणं गरजेचं होतं, कारण ते सुद्धा गाव धोम्यगडाचं, भगवानगडाचं भक्त गाव आहे. आणि अशांबद्दल आपली अशी भाषा ते योग्य वाटलं नव्हतं. म्हणजे काय मी महाराजांना टार्गेट करत नाही, मला करायचं असतं तर मी कालच केलं असतं. पण चुकीचं झालं ते झालंच, 100% चुकीचं झालं ते झालं. पण बरं झालं, मी खरंच आणखीन त्यांना दोष देत नाही की किंवा धनंजय मुंडे या गोष्टी घडून आणतो, याचं पाप झाकवायसाठी पांघरून घेतो. पण गडसुद्धा कलंकाच्या बाजूनं घेऊन जातात. म्हणजे किती सोसलं, नामकं केलं, तमकं केलं, सोसलं काय ते म्हणजे ते बोलणंच हे होतं. पुढं मी सत्याला गेलो, मग लोक मला म्हणायला लागले म्हणून मी म्हणलो, लोकांची भावना मांडली. हे म्हणजे हे न पटणारं होतं, हे न पटणार होतं. कुठंतरी एखाद्या लेकराचा खून झाला, मग तर संतोष भाईच्या अंगात रक्त साचलं होतं, सगळं साकाळलं होतं. किती रक्त सांगाळलं होतं, त्याचा तोड नव्हता. तुम्हाला नुसती एक पट्टी दिसली आणि थोडं रक्त दिसलं सलाईन लावलेलंच, तर इतकं वाईट वाटलं. तर त्या संतोष भाईचा माझ्या काय जीव म्हणला असेल, हे खूप महत्त्वाचं होतं.